नमस्कार, मी प्रतिभा भार्गव कदम. आज मी तुम्हाला दाखवते वालाचं बिरडं. वालाची आपण उसळ सुद्धा करतो, एक सुकी थोडी भाजी किंवा असं बिरडं सुद्धा. बिरडं खूप छान लागतं. तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत हे खाऊ शकता आणि खूप चवीला ते छान लागतं. आता तुम्हाला साहित्य दाखवते. मी खोबरं घेतले, ओला नारळाचं किस, 2 टॅमॅटो घेतले मीडियम साईजचे, एक मोठा कांदा घेतलाय आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 1-2 चमचे धने घेतलेत. आता हे आणि वाल आपण हे रात्री भिजत घातलेले, नंतर ते सोलून घेतलेले आहेत आणि एक बटाटा मीडियम साईजचा. तुम्हाला बटाटा घालायचा नसेल तरी चालेल, पण बटाटा मुद्दाम घाला तर चवीला सुद्धा छान लागते उसळ. हे बघा, अशा प्रकारे आपण आधी वाटण तयार करूया. ओलं खोबरं घेतले, कांदा तुम्ही मीडियम साईजचा घ्या मोठा, आणि 1-2 टॅमॅटो घ्यायचे, 2 चमचे धने, एक 7-8 लसूणच्या पाकळ्या घेतलेत. हे बघा, अशा प्रकारे हे टॅमॅटो वगैरे घालायचं. याचा आपल्या हळद घालूया अर्धा चमचा, आणि आपला तुमचा मालवणी मसाला घाला, आपला लाल तिखट, आणि मी कलरचा मसाला घातलाय, बेडगी मिरचीचा 1-1.5 चमचा घातलाय, त्याला कलर छान येतो. आणि आता याची पेस्ट करून घेतली. बघा, अशा प्रकारे छान बारीक पेस्ट करून घ्यायची. अशी पेस्ट झाली पाहिजे. आणि आता आपण एका साईडला गॅसवर पातेलं ठेवूया आणि पातेल्यात तेल घालूया. आधी 1-2 चमचे तेल घालायचं, 2 ते 3 चमचे, जास्त नाही त्याला लागत. आणि अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरं घालायचं. हे तडतडलं की आपण ह्याच्यात 5 ते 7 पाकळ्या कढीपत्त्याच्या घालूया. आणि हिंग तुम्ही नक्की घाला, कारण वाल आहे, वाल थोडे बाधतात पोटाला, म्हणून हिंग मुद्दाम घालायचं, हिंग पाहिजे, हिंग घालायचं. नंतर हे आपण वाटलेला मसाला आहे तो घालूया त्याच्यामध्ये. हा सगळा मसाला आता हे छान तेलात परतवून घ्यायचा आहे, कारण तो कच्चा असतो ना, म्हणून तो छान भाजला गेला पाहिजे. असं छान मिक्स करून घेऊया आधी, आणि 2 मिनिटासाठी छान असं परतून घेऊया मसाला. नंतर राहिलेला आहे तो मी त्याच्यात पाणी घातलंय आणि ते सुद्धा आपण त्याच्यात घालूया. आणि तो छान 1-2 मिनिटासाठी परतवला पाहिजे त्याला, कारण आपण कच्चं वाटण घेतलंय म्हणून ते छान असं मिक्स झालं पाहिजे, थोडं भाजलं गेलं पाहिजे. सगळं कच्चं साहित्य आहे ते चांगलं शिजलं जातं. अशा प्रकारे छान असं मिक्स करून घेतलं 1-5 मिनिटासाठी. असं छान असं तेल सुटेपर्यंत छान मिक्स झालं पाहिजे. बघा, वरती तेल सुटल्याला आता हे बघा छान तेल सुटले. आता याच्यात आपण एक मीडियम साईजचा बटाटा घेतलाय, तो घालूया अगोदर. बटाटा सुद्धा छान असा मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये. त्याचे बारीक तुकडे करून घेतले, जास्त मोठे घ्यायचे नाही फोडी, कारण वाल लगेच शिजतात. आणि हे आपण सोललेले वाल आहेत ते घालूया त्याच्यामध्ये. हे सुद्धा घालायचे ह्याच्यामध्ये, आणि हे सुद्धा आता छान या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. छान मिक्स झाले पाहिजे, वालाला पण मसाला लागला पाहिजे. वाल शिजायला आपल्याला वेळ लागत नाही, वाल लगेच शिजतात. बघा, अशा प्रकारे छान असं मिक्स करून घेऊया. आणि नंतर आपण ताटावरती पाणी ठेवूया, कारण ह्याच्यामध्ये गरम पाणीच घालायचं, थंड पाणी घालायचं नाही. आणि 2 मिनिटासाठी तसंच ठेवूया, थोडी वाफ आणून देऊया. हे बघायला छान अशी वाफ आली. आता हे वरती गरम पाणी ताटात ठेवलं तेच घालायचं, गरम पाणी आधी मिक्स करून घेऊया आपण. बघायला छान उकळी झाली, छान अशी मसाला लागलाय त्याला. आता हे गरम पाणी आपण ताटातलं याच्यामध्ये घालून घेऊया. हे सगळं पाणी घालायचं आणि पुन्हा थोडं मिक्स करून घेऊया. आणि आता आपण याच्यामध्ये मीठ घालायचं राहिले आपलं. हे छान आधी मिक्स करून घेऊया. पुन्हा 1-2 मिनिटासाठी याला झाकण मारून त्याच्यावर पुन्हा पाणी ठेवायचं. जेवढं तुम्हाला पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे करा. थोडंसं घट्ट झाले. आता हे छान याची ग्रेव्ही झालेली आहे, बघा मस्त झालंय. थोडा आपला बटाटा पण शिजला, थोडं वाल पण शिजत आलेला आहे. ते पाणी मी ताटातलं सगळं पूर्ण घालते, त्यात थोडं घट्टच आहे म्हणून आणखीन घातलं. आणि आता चवीनुसार मीठ घालायचं, आणि थोडी वरतून आपण कोथिंबीर घालूया, म्हणजे कोथिंबीरची पण त्याला चव छान लागते. अशी कोथिंबीर घालून घेऊया. छान अशी उकळी आली पाहिजे. पुन्हा झाकण मारून आपण 1-5 मिनिटासाठी ठेवून देऊया. आता छान उकळी आली बघा, मस्त याला खळखळून उकळी आलेली आहे. आता आपला वाल बटाटा शिजला गेला असेल, कारण तो लगेच 2 मिनिटात शिजतो, बटाटा सुद्धा आणि वाल सुद्धा.
म्हणून बटाट्याच्या पोळी सुद्धा पातळ शिजून घ्या, जास्त मोठ्या ठेवू नका, तो लवकर शिजला जातो. एकदम छान शिजलं गेले, वाल पण शिजलेत आणि बटाटा सुद्धा आपला शिजला गेला. आता आपण याच्यामध्ये थोडं काहीतरी आंबट घालायचं असतं याच्या, म्हणजे याचा कडवटपणा असतो थोडा वालाचा, तो लागत नाही. म्हणजे याला थोडं आंबट काहीतरी घालायचं, कोकम घाला, चिंच घाला, काही घाला. आंबटपणा येण्यासाठी मी माझ्याकडे कैरीचे साली सुकलेले आहेत, त्या मी 4 टाकते. तुमच्याकडे चिंच असेल तर चिंच सुद्धा टाकू शकता, कारण भाजीला आंबटपणा थोडा आला पाहिजे. आता ह्याला छान अशी उकळी आली बघा. आता आपला हा वालाचं बिरड आपलं तयार झाले. आता तुम्हाला मी एका डिशमध्ये काढून दाखवते. हे गरमागरम तुम्ही भातासोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. हे खूप छान लागतं, किंवा असं सुद्धा चमच्याने खाल्लं तरी खूप छान लागतं ते चवीला. नॉनव्हेज खाणाऱ्याला, नॉनव्हेज जे खात नसेल त्यांच्यासाठी हे असं करून दिलं ना बिरड, खूप चवीला छान लागतं. आपला मच्छीचा सार बनवतो तशा प्रकारेच याची टेस्ट लागते. मी वालाचं बिरड एकदा तरी तुम्ही करून बघा. वालाची सुकी भाजी सुद्धा खूप छान होते. आता वरून आपण कोथिंबीर घालूया थोडी, आणि असं माझं वालाचं बिरड तयार झालं.